संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यायला मिळावं असं थंड पाणी. तर आपल्या समोर यानंतर येणार आहे आईची लाडकी मयुरी. ती आपल्या समोर आपले मनोगत, आईबद्दल मनोगत व्यक्त करणार आहे. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 इको थोडा कमी. तीर्थरूप आई व बाबा तसेच उपस्थित सर्व मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना हॅलो. आज माझ्या आईचे रिटायरमेंट डे. पण मी माझ्या आईला नेहमी सांगते, आई कधी रिटायर होत नाही, तिचे फक्त रोल्स चेंज होतात. आता आई रिटायर नाहीये, आईचा तर फक्त रूप होणार आहे आजी. माझ्या आईच्या काही छोट्या गोष्टी आहेत, पण माझ्याकरता त्या खास आहेत. ते मी जरा शेअर करते तुमच्यासोबत. पहिली खास गोष्ट, आईची सर्वात बेस्ट क्वालिटी म्हटली तर फॅमिली आणि फ्रेंड्स मधील पुष्कळ लोकांचे बर्थडेज तिला तोंडपात आहेत. बाबा जरी घरामधील कॅलेंडरमध्ये डेट वाईज लिहून ठेवतात, आम्ही विसरून जायला नको. पण आईला नवीन महिना सुरू झाला की त्या महिन्यात कोणाचे वाढदिवस, कोणाची अॅनिव्हर्सरी आहेत तारखेसह लक्षात राहतात. कधी कधी तीच आम्हाला आठवण करून देते की वाढदिवस की अॅनिव्हर्सरी आहे, विश केलंच का म्हणून. दुसरी गोष्ट, अखंड पेशन्स. आमच्या फॅमिलीमध्ये बहुधा आम्ही सगळेच काट्याला बांधून आहोत. एक सेकंड इकडे किंवा तिकडे झाला तरी आमच्या सगळ्यांचा पारा वाढतो. किंवा कोणती गोष्ट मनासारखी झाली नाही तर टेन्शन निर्माण होते. पण आमच्या आईचं तसं नाहीये. ती म्हणते थोडंसं इकडे तिकडे झालं तर काही होत नाही, थोडं सांभाळून घ्यावे, नंतर ठीक होईल. आता आमच्या सोबत एवढी वर्षे राहून तिचं पेशन्स थोडंसं कमी झालंय, पण तरी अजून भरपूर पुढे आहे. ती आमच्यापेक्षा पेशन्स मध्ये खरंच विचारलं तर खूप जास्ती आहे तिला पेशन्स. तिसरी खास गोष्ट, मला पुष्कळ जण म्हणतात की तू नवीन भाषा शिकलीस, अनोळखी गावी जाऊन बाबांसारखी बोल्ड आहेस, तमिळ अगदी बोललीस. पण खरी तर आईची यात काही कमी वाटा नाहीये. आम्ही लहानपणापासून बघत आलोय. आईचं शिक्षण पूर्ण कन्नड मीडियम मध्ये झालं आहे. नंतर जॉब करता म्हणून आली ती मुंबईला, जिथे हिंदी आणि मराठी जास्त वापरत होते. मुंबईला इतके वर्ष होते ती, तेवढ्या वर्षात लवकर तिने मराठी व हिंदी आत्मसात केले. पुढे लग्न झाले. म्हटलं तर सगळे अनोळखी आणि नवीन. आमच्याकडे आता व्हॉट्सॲप आहे, स्काईप आहे, मेसेजेस आहे. काय नाहीये, एक फोन केला तर आम्ही विचारू शकतो, काही डाऊट आला, काही नाही असलं तरी गुगल तर आहेच. पण आमच्या आईच्या वेळेला तिला काही बोलावंसं जरी वाटलं, फोन कुठे होता? ती BSNL मध्ये काम जरी करत असली तर फोन करावा म्हटलं तर आजीच्या घरी फोन नव्हता. पत्र लिहिले तरी ते 8-10 दिवसानंतर घरी पोहोचणार, आणि त्यानंतर पुढचं पत्र यायला पुढचे 10-15 दिवस. बघितलं तर आपल्याला बोलावंसं वाटलं तरी उत्तर मिळायला 1 महिना तर होणारच. पण ते पत्र हाती आल्यावर वाचण्यामध्ये जो आनंद होता, तो आनंद ओम आणि काविलला कधीच कळणार नाही. ते दोघे इन्स्टंट जमानेवाले आहेत. शॉर्ट मध्ये म्हटलं जाईल, हा नेहमीचा माझाच डायलॉग आहे, जमाना बदल गया. अजून भरपूर गोष्टी आहेत, पण सगळं सांगायला गेलो तर दिवस पण कमी पडेल. म्हणून मी आमच्या सर्व मामांना ज्यांनी आपल्या बहिणीला शिकवले आणि पुढे गव्हर्नमेंट जॉब करायला एनकरेज केलं, आणि आमचे बाबा ज्यांनी खूप विषयात सांगून न सांगता आईचे सेल्फ कॉन्फिडन्स वाढवले आहे, त्याकरता मनापासून धन्यवाद म्हणते. आता पुढे आई तिचेच नातवंडांकडून म्हणजे ओम आणि कवून खूप काही नवीन शिकेल, गोष्टी शिकणार पण आहे, शिकवेल. आणि आजीची त्यामध्ये कधी कधी पंचायत पण होईल, होणार आहे. पण हे एन्जॉयमेंटचे दिवस आहे. सो एन्जॉय युअर रिलॅक्सिंग डेज. आई खूप काही सांगायचंय, पण त्याआधी ही कविता मी इंटरनेटवर ऐकली, सगळ्यांच्या समोर सादर करते. कळत न कळत सगळ्यांच्या मनात हे शब्द येतात, आई खास तुझ्या करता.
वो माँ है, वो गलत कैसे हो सकती है भला? परवरिश में कोई कमी ना रह जाए, टिफिन में खाना एकदम स्वादिष्ट जाए, बच्चों के कपड़े वक्त पे धुल जाए, एक भी दाग न रह जाए, वो माँ है, वो गलत कैसे हो सकती है भला? तुम माँ हो, तुम अपना वक्त बच्चों से कैसे छीन सकती हो? तुम माँ हो, तुम अपने लिए कैसे जी सकती हो? बचपन से हम बच्चों ने माँ पर कुछ ऐसा प्यार जताया कि माँ को हमेशा सही करने के लिए मजबूर ही पाया। माँ, तुम दोस्तों के सामने ना नाक मत कटवाना। सुनो माँ, स्कूल में ना कुछ प्रॉपर पहन कर आना। आप अंग्रेजी बोलने की कोशिश मत किया करो, आप रहने दो, घर पर ही रहा करो। जो बच्चों की गलतियों को हजार बार माफ कर देती है, वो माँ खुद कभी गलत नहीं हो सकती। खैर, हम बच्चों के साथ माँ भी बड़ी हुई, पर आज भी देखती हूँ उन्हें आंख के कोने से मुझे देखते हुए जब पूछ रहे सही तो पहना, ये बोलना है ना, ऐसे करूं कि वैसे करूं। हेलो, ओके। जिस माँ से हमने सब कुछ सीखा, वो ताउम्र हम बच्चों से की कोशिश। हेलो, जिस माँ से हमने सब कुछ सीखा, वो ताउम्र हम बच्चों से सीखने की कोशिश करती रही कि माँ होकर कहीं मैं गलत ना हो जाऊं, जैसा बच्चा चाहे वैसा ही बनकर दिखाऊं। तो आज माँ, मैं आपसे ना माफी मांगती हूँ, वादा करती हूँ कि आपके साथ खड़ी रहूंगी, आप सही रहो या गलत, आपसे जुड़ी रहूंगी, कभी हमसे ना कोई इजाजत ना मांगना, जो मन करे वो ना बस करते जाना। माँ, आप गलत हो सकती हो, आप जैसी हो माँ ही रहोगी, आपको भगवान बनाकर नहीं रखेंगे, आप इंसान बनकर जियोगी। आपको भगवान बनकर नहीं रखेंगे, आप इंसान बनकर जियोगी। खुलकर गलतियां करना, खुलकर जीना, और जैसा आप हमारे साथ खड़ी रही थी ना, वैसे मैं भी आपके साथ खड़ी रहूंगी। थैंक यू सर।